ग्रंथ शिवायन मराठ्यांच्या मुलखातले अमर महाकाव्य शिवायन। लेखक प्राध्यापक डॉक्टर दादासाहेब मार्कड पाटील। वाचक सौ दीपालीताई खाटमोडे। संकल्पना ह.भ.प. विनायक महाराज मार्कड। संकलन ॲडव्होकेट जयश्री दादासाहेब मार्कड। अध्याय 20। ग्रंथ शिवायन। लेखक प्राध्यापक डॉक्टर दादासाहेब मार्कड पाटील। वाचक सौ दीपालीताई खाटमोडे। अध्याय 20। श्री शिवाय नमः। धन्य धन्य शिवराय, तयांची कीर्ती वर्णावी काय। झाले 19 अध्याय, पुढे पाहू कथानका। शिवरायांचे एक एक कृत्य, विजापुरी झाले श्रुत। तेने होया पार क्रोधित, बडी बेगम साहेबिन। नित्य रोज दरबारी, नवनव्या येती खबरी। शिवाजी मुलखासी मारी, राज्य करी स्वतंत्र। एक एक दुर्ग गेले, मुलुख गेला ठाणे लुटले। एक एक करुणी बंदर जिंतिले, कोकण गेले हातीचे। शिवाजी मोठा पुंड झाला, तेने लुटीचा झाडू मारिला। जरी येसाची वाढत गेला, आपणासी घाला करील। थोर आदिलशाहीचे बळ, परी झाले शोकाकुळ। अल्पवयी शिवबाळ, परी काळ झाला। बडी साहेबिन चिंतित, कैसा करावा याचा अंत। तयाचा पुंडावा समस्त, कैसा मोडूनी काढावा। ऐसा विचार करण्यासी, पाचारिले सरदारांसी। बोलावून या सकळांसी, दरबार बैसविला। सामोरी ठेविले तबक, तयात विडे ठेविले सुरेख। थोर सरदार अनेक, स्तब्ध पाहती तबकासी। बडी बेगम साहेबीन, उठोन या करी भाषण। शूर बहादर ऐसा कोण, शिवाजी धरुण आणिल। दरबार झाला स्तब्ध, कोणी कोणान बोल शब्द। सर्वत्र शांतता निशब्द, वीरबद्ध बैसले। दरबारी वीर थोर थोर, सरदार रण झुंजार। कोण जाईल शिवाजीवर, चिंता अपार दाटली। दरबारात शिरोमणी, बैसले होते प्रतापरणी। तयांची नामे परिसा श्रवणी, सावधपणे श्रोत्यांनो। अंकुश खान रुस्तुम जान मान, मुसे खान याकूत खान। अंबर खान हसन पठाण, ऐसे येवण बैसले। सिद्धी हलाल पैलवान खान, जेवी दुजा दुर्योधन। शक्तिशाली अफजल खान, ऐसे येवण बैसले। तया माझे
अम्माजी भोसले आणि इतर झुंजार राव घाटगे ऐसे चाट सरदार परी कोणी देना उत्तर दरबार अत्यंत गंभीर कोणी धीर करीना ऐशा गंभीर दरबारात बडी बेगम बाई गरजत कोण आहे मायेचा पुत पकडून आणील शिवाजी ऐसा कोण आहे बंदा शिवाजीस पकडील जिंदा अथवा करील त्याचा चेंदा शिर घेऊन येईल तिच्या एकदा शब्द बाना साहेना पजल खाना तात्काळ उठून तय क्षणा तबकाकडे चालिला दना दना पदा पटित खान तबका पाशी येत विडा उचलून हाती घेत आणि गरजत त्वेषाने कोण फुटला शिवा भोसला तात्काळ धरून आणि तो त्याला मोडणी तयाच्या राज्याला त्यासी धुळीला मिळवितो जिंदा अथवा मुर्दा तयासी धरून आणि न दरबारासी तरीच अफजल या नावाशी मिरविन निर्धारे ऐसा गरजला अफजल खान जेवी जरासंधा पुढे काळ येवणा दरबार म्हणे आमेन आमेन सुबहानल्लाह मरहबा ऐसी प्रतिज्ञा श्रवून खुश झाले साहेबिन खानासी भूषण देऊन सत्कारीला थाटाने मोत्यांचा तुरा शिर पावा खिलता घोडा पिरंग सर्व देवणी त्याचा केला गौरव त्यासी गर्व चढला खानाच्या मोहिमेची तयारी जोरदार झाली भारी विजापूर शहर लष्करी गोंगाटाने गजबजले 12 सहस्र पायदळ 10,000 12 शत आणिले उष्ट्र गज आणिले 65 अपार सान थोर तोफा शिबिकावयीच्या करता फा शिवराज करावया दफा सरंजाम आणिला यावरी शहा खाना प्रती गुप्त बलीला एकांती म्हणे तू आहेस प्रताप कीर्ती थोर युक्ती करावी शिवाजीचा अद्भुत बेत इस्लामशाही करावी खस्त त्यासी धरायाची हिम्मत तुझं विण कोण करीना म्हणून सांगत तुझला दरुनियान शिवाजीला एरवी म्हणे तुम्ही चिंतेला दिला तू न काढावे मग कट्यार रत्न जडित आदिलशाह त्यासी देत तयाने केला कुर्णी सात आली आदिलशाहासी पराक्रमी सरदार दिद
सविस्तर ऐका सादर श्रोते हो. अंबर खान, याकूत खान, मुसे खान, हसन खान, रणुदल्ला खान, महाभीषण, सिद्धी हिलाल महावीर. गोरपडे नाईकजी पांढरे, खटारे कल्याण यादवतीच रे, काटे प्रतापराव मोरे आणि मंबाजी भोसले. घाटग्यांचा झुंजारराव, देवकाते जिवाजीराव, मोहितांचा पिलाजीराव, शंकराजी मोहिते. अब्दुल सय्यद, बंडा सय्यद, रहीम खान तो प्रसिद्ध, पहिला वाण खान, ऐसे संबंध, फाजल खान, सैफ खान. कृष्णाजी भास्कर कुलकर्णी, वकील दिदरा खाना लागुनी, ऐसे बहादूर प्रतापरणी, खाना सोबत धाडिले. अरबी, रोहिले आणि पठाण, मराठे, धनगर आणि ब्राह्मण, ऐसे सकळ सैन्य घेऊन खान तेथून निघाला. झाला रणवाद्यांचा गजर, निघाला स्नेच्या पजल वीर, फौजांच्या रोळ्या भयंकर, नादे अंबर कोंदले. पृणनेची दिगरांग, चालू लागली सवेग, लक्ष्मी महाराष्ट्राचा मार्ग, सेना गरजत चालली. हिंदवी स्वराज्याचा नाश, कराया फौज चालली खास, सकळांसी आत्मविश्वास, शिवराज्य नष्टण्याचा. सहकुटुंब सहपरिवार, कुलावंतीनी दासी अपार, जनान खानाच्या नारी सुंदर, खाना सवे चालिला. अफजल खान महावीर, अंबारीत झाला स्वार, गज चाले डौलदार, भोवते नर पाहते. परंतु प्रथम मुक्कामी एक, वार्ता घडली क्लेशदायक, गजाने सोडोनी इहलोक, परलोक गाठले. खानाचा तुरुंग मेला कळता, सकळा गाठली खिन्नता, अपशकुन झाला आता, पुढे कैसे करावे. अंधश्रद्धा अपशकुन, खानासी वाटे जेवी तृण, मग मने सर्वा लागून, अपशकुन मूर्खपणा. मग दुजानीला कुंजर, तयावरी जाहला स्वार, मराठे शाहीचा दावेदार, मुक्काम घेत निघाला. मध्येची त्यासी आली सनक, मार्ग बदलून एकाएक, तुळजापुराच्या मार्गे देख, चालू लागला पजल. चिमुकले गाव तुळजापूर, दिसू लागले समोर, तया देखोनी अपार, आनंद झाला खानासी. सवे कृष्णाजी भास्कर, त्यासी मने खान क्रूर, यही क्या हो तुळजापूर, शिवाजीच्या भवानीचे. कुलकर्णी मने खानासी, विनंती करीतो तुम्हासी, उपद्रव या थानासी, कृपा
कृपा करून देऊ नका। पवित्र तीर्थ हे हिंदूंचे, जैसे तुम्हा महत्व मक्केचे, तैसे हे स्थान आमुचे, यासी त्रास ने दावा। खान म्हणे अरे मूर्खा, कुठे तुळजा कुठे मक्का, की स्वर्ग आणि नरका, बराबरी कैसी रे। मग कृष्णाजी टाकी बोल, आमुचे स्थान हे बहुमोल, हिंदू सरदार बिथरतील, यासी त्रास दिधला। खान म्हणे आमुच्या विरुद्ध, कोण हिंदू करील युद्ध, एकेकाचा काढूनी मेंद, श्वाना घालीन खावया। मी कधीही आजपर्यंत मंदिरांशी न लाविला हात, त्याचे लादले प्रायचित्त, शिरजोर झाला शिवाजी। मी मूळचा भूत शिकण, मूर्ती फोडणे माझे पुण्य, आता हा फजल खान, कार्य करीतो म्हणायचे। लुटा लुटा तुळजापूर, आज्ञा दिदली बयासुर, स्नेच्छ सेना ती क्रूर, ग्रामावरी आदळली। ग्रामवासी नागरजन, दिगंतासी गेले पळून, मग फजल खानाचे सैन्य, लुटीत माता पुरासी। खान आला मंदिरात, हात्यासी वार तळपत, भोप्या लागी कत्तलीत, मूर्ती समोर उभारिला। मूर्ती लागी करी प्रश्न, दाव तुझे महिमान, मी तुझला करतो चूर्ण, काय करीसी माझे तू। हाती घेऊन जडगण, घातले गाव दनादन, मूर्तीच्या ठेकरावळून, पाय ठाई ठाई पडिला। की शकले गोळा करून, तयासी जातीयात भरडून, तयाचे केले असे चूर्ण, पिष्ट संपूर्ण जाहले। हे तू क्या केल्यावरी, अफजल खान हसे भारी, म्हणे अंधश्रद्धा सारी, काफिरांच्या देवांची। सैन्यात हिंदू सरदार, कोणी येईना समोर, सकळ राहिले गप्पगार, मूळ कणाच ढासळला। दैवतांची विटंबना, सोये हिंदू पाहते नयना, स्नेच्या कारणे झुंजी तीरणा, धीक जीवनात यांच्या, यावरी एक धेनु आणून, मंदिरात गेले मर्दन, तिचे मास तेची भक्षण, बाटविले मंदिरासी। आता यावरी अफजल खान,
तेथे पांडुरंग प्रसिद्ध त्याचा खानासी आला क्रोध पंढरी नगरी समृद्ध क्षणन लागता लुटली पुंडलिक वाळवंटी तयासी फेकिला नदी काठी यावरी खान महाहट्टी विठ्ठल मंदिरी प्रवेशला विठ्ठल मूर्ती आनंद घन भक्तांनी ठेविली लपवून प्रचंड चिडला अफजल खान बडवे झोडून काढिले विठ्ठलासी शिव्या देत खान तैसाची बाहेर येत पुढे आपुल्या कार्याप्रत निघता जाहला ते दवा मार्गीच्या सरदारां कारणे शहाची आलती परमाने अफजल खानासी सहाय्य करणे आणि मिळणे तयासी फरमानासी अनुसरून सरदार मिळती येऊन ऐशारीती अफजल खान पुष्ट होत चालला खानाचा एक डाव धूर्त त्या कारणे त्रासी दैवता चिडोणी शिवाजी मैदानात युद्ध करण्या येईल तयाचा करुणी पराजय आपुल्या सहज होईल जय मन धरुणी शिवराय नेता येईल विजापुरी मैदानी युद्ध करणे सुलभ पर्वती शिवाजी मिळणे दुर्लभ शिवाजीवरी आणून दाब तया बाहेर काढावे ऐसी योजनिया चित्ती अफजल खान पापमती होडी देवतांच्या मूर्ती अजब युक्ती करुण्या दैवतांसी उपद्रव देत खान चाले वाईचा पंथा एरीकडे स्वराज्यात काय स्थिती जाहली शिवापट्टणी महाराज तेथेची होती त्यांची फौज खानाच्या वार्ताहर रोज कानी येत रायांच्या गुप्त हेर विश्वासराव रायांसी निवेदी वार्ता सर्व अफजल खान रूपी दानव विजापुरीहून निघालासे सेवे घेऊन अपार सेना येत असे रणकंदना नष्टण्यासी शिवराना त्यासी धाडिले बेगमेने तुळजा भवानी फोडिली जातीयात घालून भरडिली पुंडलिकाची मूर्ती टाकिली उदकात खानाने झोडपोणी बडव्यांसी खान येतो आहे वाईसी ऐकोनी या वार्ताईसी जिजाऊ शिवराय संतापले
खानाचा करावया निपात, राजे गंभीर विचार करीत, इशारा सर्व स्वराज्यात, सावधतेचा दिधला, सर्वत्र विखुरली पृतना, एकत्र करी शिवराणा, त्यांसी देवोनी सूचना, बंदोबस्त करिताती, शिवा पट्टणावरुणी, राजे गेले राजगडाला गुणी, तव तेथे एके दिनी, कान्होजी जे दे भेटे आला, कारीचे कान्होजी जे दे देशमुख, शिवरायांचे सरदार प्रमुख, पुत्रांसी घेऊन सकळा का, शिवरायांपुढे आले ते, हाती होते शाही फरमान, शिवरायांसी अभिवादून, फरमान राया पुढे ठेवून, उभे आपण राहिले, छत्रपतींनी फरमान वाचिले, मग पंतांप्रती बोलिले, पंत फरमान वाचू लागले, इतर जण श्रवती, आली आदिलशहाचे पत्र, कान्होजी जेंद्यासी सादर, शिवाजीने केला विचार, कोकण प्रांत मारिला, अचानक करणी हल्ले, हस्तगत केले किल्ले, अफजल खानासी पाठविले, त्याचा बिमोड कराया, राजमजकुराचे रजमंडित, तयाच्या राहुने हुकमात, करावा शिवाजीचा निपात, निर्मूळ पडशा पाडावा, शिवाजीच्या लोकांसी धरावे, आणि तया ठार मारावे, कल्याण शहाचे चिंतावे, ऐसे करावे सर्वथा, ऐसे केली आस तुम्हासी, खानशी पारस करील तैसी, तुमची सरपराजी ठाणसी, केली जाईल निश्चय, परंतु आमुची आज्ञा भंगिता, काय होईल नय सांगता, ऐसे जाणूनिया सर्वता, हुकुमात वर्तावे, पत्र झाले वाचून, समस्त चिंतित हे श्रवून, तव राजे बोलत्यास्य वदन, कैसे करणे कान्होजी, स्वराज्यातील देशमुख, अनासी मिनले अनेक, तेव्हा तुम्ही घेऊन दाक, जाऊन मिळा खानासी, खंडोजी कोपण देशमुख, सुलतान जगदाळ देशमुख, ऐसे सरदार एक एक, खानासी देख मिळाले, तुम्ही रक्षिण्या प्राणासी, जाऊन या मिळा खानासी, धक्का बसल वतनासी, प्राण संकटी पडेल.
ऐकोनी रायांची वचनकी कान्होजी राव किजले चिती परिण धरुणी मना प्रती निश्चया स्थिती बोलत मने महाराज मुते लाजविता काय निमित्ते ऐसे बोलता केउते आमुचा अंत पाहण्या आम्ही खानास मिळावे कल्पांतीही हे नोहावे इराणी ते शेण बक्षावे परी आम्ही निराळे ही जे द्यांची अवलाद कधी न मोडे दिला शब्द बेलरोटीची शपथ शुद्ध खोटी कैसी करावी तुम्ही म्हणता वतन त्याचे आताची करीतो हवन तात्काळ हाती उदक घेऊन सोडिले करावरुणी पाहुणी तयांची अडळनिष्ठा राजियांसी आनंद मोठा मग कौतुक तया हटा आलिंगन दिदले राजे झाले सद्गदित नेत्री आले अश्रुपात धन्य तुम्ही निष्ठावंत स्वराज्याचे आधार आता तुम्ही एक करावे सकळ देशमुखा जमवावे तयास खंबीर बनवावे तोंड देण्या खानासी आणि तुमचे पुत्र कलत्र तळेगाव डमडेऱ्यासी सत्वर तेथे धाडोनी समाचार कळवीत चला खानाचा शिवरायांची आज्ञा घेऊन जे धेकारी येऊन सकळ देशमुख जमावून सकळासी निरोप कथियेला सकळ देशमुखा प्रती परमाने मिळाली होती अफजल खानासी सत्वरगती येऊन या मिळावे कान्होजी बोले समस्तांसी आमुची मनीषा से ऐसी वतन वाहिले पायासी इमान धरुण रायांच्या आम्ही आमुचे पुत्र समस्त रायांसाठी होऊ खस्त आमुचा विचार निश्चित तुम्ही हे अनुसरा अवघियानी मत करावी वतने तृण पाय मानवी एकनिष्ठेने सेवा करावी काय विचार तुमचा येऊ मनती सरदार आची आमुचाही विचार
माझ्यासाठी समग्र ताकद लावू पणाची वीरश्रीने गरजले सर्व बोला हर हर महादेव आमुचा छत्रपती शिव तयाचे आम्ही मावळे तयासाठी देऊनी प्राण आणि स्वराज्य करू जतना तो पापी अफजल खान रहना माझी लोळवू ऐसे ठरवून सरदार गृहासी गेले त्यानंतर जे दानी निज पुत्र कळत्र तळे गावी धाडिले आता इकडे अफजल खान पंढरपूर मागे सोडून सईंचे माहेर पलटन त्या दिशेने निघाला तेथे बजाजी निंबाकर आदिलशहाचा सरदार सखुबाईंचा श्वशूर बंधू सईबाईंचा पूर्वी होता मुसलमान तया केले शुद्धीकरण खानाने तयासे पकडून बंदीवान बनविला बादशहासी एकनिष्ठ तरी तयासी दिले कष्ट काय अपराध स्पष्ट तोही त्यासी कळेना हाची तयाचा अपराध तो शिवरायांचा सूरदय पूर्वी केला होता विंद मागुता शुद्ध झाला अशा अपराधांचा दंड ग्रीवेत बांधिले साखळ दंड त्यासी धमकाविले प्रचंड तुझ देऊ हाती पायी ऐशा वार्ता झळ करी गेली राजगडावरी तेथे विकल सई सुंदरी तिच्या श्रवणी आदळली बांधूसी केले बंदिस्त ऐकून सई विकळ होता कित्येक दिन आजारात सई कंठित दिनचक्र भ्रात्यावर आले संकट सईंसी झाले परम कष्ट महाराज येऊन निकट समजाविती सईसी मने सई चिंता न करी बजाजींसी सोडवीत सत्वरी तया करता आमुची स्वारी शक्तीपणासी लावीना आमुची कन्या सुकुमार तियेचे बजाजी श्वशूर अफजल खान महाक्रूर कष्ट थोर देतसे राजे झाले बेचैन बजाजींचे निष्कृंतन कैसा रीती करावे आपण मग युक्ती शोधिली पांढर म्हणून सरदार स्मेच्छात मराठा मातब्बर तेवढाच एक वजनदार होता वीर खानाकडे हा पांढरे सरदार तयासी करावा व्यवहार तेवढाची मार्ग से समोर रायांनी पत्र लिहिले काही योजना करून वळ
पजल खाना बजाजींची सुटका करून पदरी पुण्य संपादावे निंबाळकर तुमचे सरदार शहाच्या निष्ठेचे किंमतगार तर यावरीत राजदूर हर प्रयत्ने करावी काही मूल्यदंड भरून तयांचे करावे निष्कुंतन ही विनंती तुम्हाला गुण मनापासून करत आहे बहुत प्रकारे करुणी अर्जव पत्र धाडिले अभिनव पांढऱ्याच्या पोटी कालवा कालव पत्र वाचून जाहली तेने खानासी लाविले बोलणे विनंती असे तुम्हा कारणे बजाजींची सुटका करणे त्यासी डांबणे अनुचित खान त्याकडे करी दुर्लक्ष परी पांढरे होय दक्ष घेऊन बजाजीचा पक्ष मने सत्वर सोडा त्यासी तुम्ही काही दंड आकारा करीत याची मुक्तता करा खान जरी हट्टी खरा परी विचारा प्रवर्तला मनात मने अपझल खान यासी ठेवीला बांधून तेने पांढरे रुष्ट होऊन बंड करून उठेल तया परीस मुक्त करीता अर्थ लाभेल वचिता ऐसा विचार करून चिता झाला बोलता पांढऱ्यासी बजाजींच्या सुटके कारण द्यावेत 60 सहस्र होण एरू मने आहे मान्य मुक्तता जाण करावी बजाजींनी कर्ज काढून आणून 60 सहस्र होण अफजल खानासी केले अर्पण जागिरी गहाण टाकिली शिवराय खेचावे मैदानात यासाठी खान युक्तायोजित परिराजे बुद्धिवंत न निघत मैदानासी एरीकडे स्वराज्यात वीर मिळती समस्त शिवकार्या झाले युधिक्त गरजत हर हर महादेव सरदार फोडावे रायापासून यत्न करी अपजल खान परिते निष्ठावंत सैन्य रायांपासून फुटेना कुणासी जर बैसविली कुणासी आमेशी दाविली कुणा दमदाटी केली परी न जाहली पेतूर अपजल खान आला वाईत तळदीदला प्रशस्त चांद तारा चिन्हांकित निशान फडकत कृष्णे काठी खानाचा पसारा अद्भुत राहुट्या पडिल्या जेत जेथ निशास माई राहुट्यात गाणी होत नृत्यासहित असो ऐसा खान दुर्जन वाई
साहित्य बैसला ठाण मांडून तयाचे दुर्धर कथन पुढीले अध्यायी अवधरा अहो हा शिवायन ग्रंथ सकळ ग्रंथा माझे अद्भुत वो विरूप दुसरे साहित्य केवळ वर्णित देव संता कित्येक झाले प्राकृत कवी तयांनी योजनिया ओवी साहित्य सेवा केली बरवी महाराष्ट्र भाषे माझी हे थोर संत पंडित महानत यांचे कर्तृत्व परियो विबद्ध शिव ग्रंथ मज नाही सापडला एखादा ग्रंथ असेल क्वचित परितो नाही प्रकाशात याची उणीव भरण्या प्रता हा ग्रंथ रचित असे दोन मुख्य ग्रंथ या लागी पडिले आहेत उपयोगी कादंबरी श्रीमान योगी राजा शिव छत्रपती काही माते या ग्रंथात पुन्हा वाटती वादग्रस्त तयांसी कवी विनवित दोन्ही कर जोडोनी ते पटेल ते अंगीकारावे अमान्य ते जावे या उपरी काय बोलावे तुम्ही तज्ञ जाणते धन्य धन्य शिवराय त्यांची कीर्ती वर्णित जाय श्रोत्यांनी करावे साह्य 20वा अध्याय गोडा श्री शिवार्पणमस्तु छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील ओवीबद्ध चरित्र ग्रंथाचा हा वाचन यज्ञ चालू आहे। महाराष्ट्रभरातील नामांकित निवडक वाचक यामध्ये सहभागी होत आहेत। आमच्या संपर्कात नसलेले परंतु शिवायन ग्रंथ वाचण्यास उत्सुक असलेल्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधावा। ग्रंथ उपलब्ध करून दिला जाईल। सर्व श्रोत्यांना नम्रतेची विनंती आहे की कृपया व्हिडिओला लाईक करा,